नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा जबराट प्रोमो रिलीज झालेला आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता फायनली आलेला आहे. नक्की आता रविराज 3-4 दिवसांसाठी कुठे गेले होते? त्यांना असं नक्की काय महाभयंकर सत्य कळालंय जे कोणालाच माहीत नाहीये, ज्या अर्जुनानी सायलीला सुद्धा माहीत नाहीये. तेव्हा आता नक्की त्यांना काय असं कळालंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की चैतन्य, इन्स्पेक्टर, अर्जुन, सायली हे तिघेही संतोषच्या बायकोच्या घरी आलेले असतात. सायली बोलते, ताई तुम्ही अजिबात घाबरू नका, सांगा ना असं नेमकं काय घडलंय ज्यामुळे संतोषने तो गुन्हा स्वतःच्या डोक्यावरती घेतलाय. हे बघा, घाबरू नका, आम्हाला माहिती आहे संतोषने तो खून नाही केलेला. मग त्याने असं का केलं आणि याचं कारण, याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. सुरुवातीला संतोषची बायको जरा घाबरते, पण नंतर सगळं खरं खरं सांगायला ती सुरुवात करते. कारण सायलीने त्या पद्धतीने तिला मॅन्युपुलेटच केलेलं असतं. ती बोलते, हे बघा, एक प्रिया नावाची बाई आमच्या घरी आली होती आणि तिने तर सरळ सरळ मला धमकीच दिली. ती म्हणाली, जर तुझ्या नवऱ्याने माझ्या विरुद्ध साक्ष दिली तर तुझ्या आणि तुझ्या मुलाची काही खैर नाहीये. आणि बहुतेक हीच धमकी तिने माझ्या नवऱ्याला सुद्धा दिली असणार आहे. आणि म्हणूनच मी आणि माझा नवरा माझ्या ऑपरेशनसाठी, माझ्या मुलासाठी गप्प बसलेला आहोत. तेव्हा अर्जुन बोलतो, खरं तर अशी केस मी पहिल्यांदाच बघतोय. एक माणूस पूर्णपणे क्रिमिनल माइंडेड आहे, पण तरीसुद्धा तो त्याच्या फॅमिलीचा, त्याच्या बायकोचा, त्याच्या मुलाचा इतका विचार करतोय आणि फक्त स्वतःच्या फॅमिलीला वाचवण्यासाठी तो सगळा आरोप स्वतःवरती घेतोय आणि जेलमध्ये सुद्धा जाण्यासाठी तयार होतोय. इट्स इनक्रेडिबल. पण वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या मुलाला काहीच होणार नाही. प्लस तुमचं ऑपरेशनसुद्धा मी करून देतो. या सगळ्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि या बदल्यात तुम्हाला आमचं एक काम करायचं आहे. तेव्हा ती बाई बोलते, काय करायचंय? तेव्हा अर्जुन बोलतो, एक काम करा, तुम्ही संतोषशी भेट घ्या आणि तो हे जे काय करतोय ते फार चुकीचं आहे हे त्याला पटवून द्या. मला माहिती आहे तुम्ही जर त्याला कन्व्हिन्स केलं तर तो नक्कीच कन्व्हिन्स होणार आणि प्रियाचं नाव ओकून टाकणार. बघा ताई, विचार करा, कारण या सगळ्यामध्ये तुमचाच फायदा आहे. यामुळे तुमचा नवरा जेलच्या बाहेर येईल, तुमचं ऑपरेशन होईल आणि तुमचा मुलगासुद्धा सुरक्षित होईल. तेव्हा संतोषची बायको बोलते, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझ्या नवऱ्याला बरोबर पटवून देईन आणि तसं पण त्यांनी न केलेल्या खुनाची शिक्षा मी त्यांना कधीच भोगू देणार नाही. इकडे आपण पाहतो तर का या प्रियाला सगळ्यांनी घेरलंय. प्रिया म्हणत असते, बघा, मला मान्य आहे मी माझ्या आईला वाचवलं नाही, याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या आईची मुलगीच नाहीये. तेव्हा अश्विन बोलतो, हे बघ प्रिया, असं आम्ही म्हणालेलोच नाही होत, हे तर तू स्वतः म्हणतीयस. पण खरंच प्रतिमा आत्यांच्या बाबतीत तू जे काही केलंयस ना, त्यावरून तू त्यांची मुलगी म्हणण्याच्या लायकीची नाहीयेस. तेव्हा सायली बोलते, प्रिया काळजी करू नकोस, आम्ही काही तुझ्यासारखे नाही आहोत, आमच्यात अजून माणुसकी शिल्लक आहे, आम्ही तुला आगीमध्ये नाही ठेवणार, तुला काढणार आहोत. असं म्हणतच ते प्रियाला बाहेर काढतात. पण प्रिया मात्र विचार करू लागते की नाही, या सगळ्यामधून मला जर कोणी बाहेर काढणारा माणूस असेल तर तो फक्त एकच आहे, किल्लेदार. तो कितीही हुशार असला पण मुलीच्या प्रेमापोटी तो नक्कीच पाघळणार. असा ती विचार करत असतानाच तेवढंच तिथे रविराजांची एंट्री होते. सायली आता घडलेला सगळा प्रकार रविराजांना सांगते. रविराज तर इतके चिडतात, ते बोलतात, इतकं सगळं घडलं आणि मला साधा कोणी फोन करून कळवणं इम्पॉर्टंट समजलं नाही का? नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांचं हे काय चाललंय ना तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा सायली बोलते, काका माफ करा, नाही म्हणजे हे सगळं इतक्या लवकर घडलं ना की आम्हाला तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि तसं पण आम्हाला तुम्हाला हे सत्य सांगून टेन्शन द्यायचं नव्हतं. तेव्हा रविराज बोलतात, पण मला एक असं सत्य माहिती आहे ना जे तुम्हा सगळ्यांना कोणालाच माहीत नाहीये आणि तेच सत्य सांगण्यासाठी मी इथे आलोय. आणि हे ऐकून प्रिया विचार करते, या किल्लेदारला नक्की काय असं माहिती असेल? नाही, या किल्लेदारला, या मूर्ख किल्लेदारला काही करून बाटलीत उतरवायलाच हवं. असं म्हणत असते सरळ रविराजांच्या पायात जाते, पाय धरते आणि बोलते, बाबा तुम्ही आलात? अहो तुम्हाला माहीत नाहीये, अहो केव्हापासून मी तुमची वाट पाहतीये. या घरामध्ये माझ्याबरोबर जो काही छळ चाललाय तो तुम्हाला दिसत नाहीये का? एक वकिलाची मुलगी असून हे माझ्याशी असे बिहेव करतायत आणि विशेष म्हणजे माझी स्वतःची सख्खी आई या सगळ्यामध्ये सामील आहे आणि मला त्रास देतीये. पण मला माहीत आहे तुम्ही आईसारखं वागणार नाही, कारण तुमचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि तेवढंच प्रेमसुद्धा, हो ना बाबा? तेव्हा रविराज खन्नकन तिच्या कानाखाली वाजवतात आणि तिचं मुंडकच धरतात आणि बोलतात, हिला आत्ताच्या आत्ता इकडून बाहेर काढा, नाहीतर इथेच मी हिचा जीव घेऊन टाकेन. कोणाला काहीच समजत नसतं की रविराज प्रियावरती इतके का चिडलेत. नक्की असं त्यांना काय सत्य कळालंय? प्रिया मात्र इतकी घाबरलेली असते, ती मनातल्या मनात विचार करत असते, नक्की या किल्लेदारला काय कळालंय, हा सा का बरं चवताळलाय? तेव्हा प्रताप बोलतात, रविराज अरे शांत हो, अशा नालायक मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, शांत हो बरं आणि मला एक सांग, नक्की तुला असं काय सत्य कळालंय जे आम्हाला माहीत नाहीये? तेव्हा रविराज बोलतात, तुम्हाला माहितीये मी 4 दिवस कुठे गेलो होतो? 1 मिनिट.
डॉक्टर, ते रिपोर्ट्स घेऊन आत या. एक डॉक्टर आता नर्सला घेऊन आतमध्ये येतो. त्याच्या हातामध्ये एक फाईल असते DNA रिपोर्ट्सची. ती फाईल आता तो रविराजांच्या हातात देतो. सगळेच त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतात. कोणाला काही समजत नसतं की हा सगळा काय प्रकार आहे नक्की. रविराज आता फाईल उघडतात, सगळ्यांसमोर ती फाईल धरतात आणि बोलतात, हे बघा DNA रिपोर्ट्स, आणि या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट लिहिलंय की प्रिया ही माझी तन्वी नाहीये, कारण तिचा आणि माझा DNA अजिबातच मॅच होत नाहीये. आणि हे ऐकल्यावर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच अवाक झालेले असतात, प्रियाकडे बघत असतात. पण प्रियाच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते. तेव्हा सायली बोलते, काका पण हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती पडलं? नाही म्हणजे तुम्हाला अचानक प्रियावरती संशय कसं काय आला? तेव्हा रविराज बोलतात, तेच तर, आम्ही सुद्धा हाच विचार केला. प्रियाशी आमचा एकही गुण का जुळत नाही? तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात आम्हाला कधीच आमची तन्वी का दिसली नाही? तिच्यासाठी आम्हाला कधीच ती आपुलकी का वाटत नाही? हा प्रश्न मला आणि प्रतिमाला कायम सतावत होता. आणि त्यात मी एक वकील असल्यामुळे, माझं डोकं वकिली पद्धतीने चालत असल्यामुळे मी DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ज्या दिवशी प्रिया डोक्याला चंपी करण्यासाठी घरी आली होती ना, त्याच दिवशी प्रतिमाने अतिशय हुशारीने तिचा एक केस काढून घेतला होता. आणि त्या केसाचं सॅम्पल मी माझ्या सॅम्पलबरोबर मॅचिंगला दिलं. हे ऐकून सगळे सुन्न झालेले असतात. रविराज आता थोडं थांबून डोळ्यात पाणी आणत बोलतात, आणि एवढंच नाही तर खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा मला आता कळालंय. तिचा सुद्धा शोध लागलाय. तेव्हा सायली उत्सुकतेने काळजीने बोलते, सांगा ना काका, मग खरी तन्वी कोण आहे? कुठे आहे ती? रविराज मात्र भरल्या डोळ्यांनी सायलीकडे बघत असतात, पाहत असतात. हळवे होऊन ते बोलतात, बाळा यापुढे मला काका कधीच म्हणायचं नाही, बाबा म्हणायचं, कारण माझी खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहेस सायली. अर्जुन तर सायलीकडे एकटक बघतच राहतो. सायली बोलते, काका अहो हे काय बोलताय तुम्ही? मी तुमची तन्वी? तेव्हा रविराज बोलतात, होय बाळ. खरं तर त्याच दिवशी आम्ही पुढे विचार केला की आपल्याला प्रियाबद्दल जेवढी ओढ वाटत नाही तेवढी सायलीबद्दल का वाटते, आणि तिच्यामध्ये आपल्याला एवढं कनेक्शन का बरं जाणवत असेल. आणि तसंही सायली अनाथ आहे, तिचे आईवडील नाही आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला. आणि बरोबर त्याच दिवशी तू सुद्धा चंपी करायला प्रतिमाकडे आली होतीस. तेव्हा माझ्या प्रतिमाने तुझाही केस जपून ठेवला होता. आणि मग हे दोन्ही केस DNA रिपोर्टसाठी मी दिले. आणि 2 दिवसात जेव्हा रिपोर्ट आला आणि त्यातूनच आम्हाला समजलं की तूच आमची खरी मुलगी आहेस, खरी तन्वी तूच आहेस, कारण तुझ्याबरोबर आमचे DNA मॅच झाले, माझे आणि प्रतिमाचे सुद्धा. असं म्हणत असते सायलीकडे धाव घेतात आणि तिला घट्ट अशी मिठी मारतात. बाप लेक हमसून हमसून रडू लागतात. अनेक वर्षांचा दुरावा आज संपलेला असतो. घरातील बाकीचे सदस्य हे दृश्य पाहून इमोशनली ब्लँक झालेले असतात. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. पण अचानक रविराज यांचा चेहरा रागाने लाल होतो. ते प्रियाकडे वळतात आणि म्हणतात, आधी या ब्यादेला या घरातून बाहेर काढलं पाहिजे. जी मुलगी इतके दिवस खोटं बोलली, आपल्या भावनांशी खेळली, खरी तन्वी बनून इतके दिवस या घरात राहिली, अशा मुलीला तर मी अजिबात सोडणार नाही. असं म्हणतच ते तिचा हात घट्ट पकडतात आणि तिला ओढत घराबाहेर काढतात. तेवढंच तिथे पोलिसांची सुद्धा गाडी आलेली असते, कारण रविराज यांनी आधीच पोलिसांना बोलून घेतलेलं असतं. इन्स्पेक्टर आता तिला बेड्या ठोकतात आणि बोलतात, प्रिया तुला अटक करण्यात येत आहे, कारण तुझ्यावर 1-2 नाही तर तब्बल 5 गुन्हे दाखल झाले आहेत. खून, फसवणूक आणि इतके महिने या कुटुंबाचा भयंकर मानसिक छळ करणे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.